आज माझ्याकडे माझ्या मुलीच्या मैत्रिणी येणार होत्या। मुलीने सांगितलेलं होतं की अगं मम्मी आज काहीतरी गोड पदार्थ बनव। मी विचारच करत होते काय बनवावं, तर मी अगदी सॉफ्ट आणि मऊसूत असा ना कस्टर्ड केक बनवलेला आहे आणि तो सुद्धा ब्रेडपासून। तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर अगदी जबरदस्त आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण खूप सोपी आणि छान अशी रेसिपी आहे, इंटरेस्टिंग सुद्धा आहे। तर सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये आपण फुल क्रीम अगदी पाऊण लिटर दूध टाकायचे। मंद गॅसवरती आपण दूध चांगले इथे आटवून घ्यायचे, कारण या प्रोसेसला थोडासा जास्त वेळ लागतो। एक अर्धा तास तरी आपल्याला या प्रोसेसला लागतो, त्यामुळे आपण पूर्ण अर्धा तास तरी नाही दाखवू शकत, पण मी थोडंसं तुम्हाला दाखवते। बघा बऱ्यापैकी आटत आलेलं आहे दूध। या स्टेजला आपण इथं अर्धी वाटी साखर टाकूया। अर्धी वाटीपेक्षा सुद्धा थोडीशी कमी टाकली, कारण आपण यामध्ये पुढे ड्रायफ्रूट्स वगैरे कस्टर्ड पावडर टाकणार आहे, तर त्याचा पण गोडवा यामध्ये राहणार आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं। आता साखर टाकल्यानंतर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। परत त्याला साखरेचं पाणी सुटल्यामुळे परत ते जास्त पातळ होतं। जसजसं आटत जाईल तसतसं साई जमा होते उलटण्यावरती, बघू शकता तुम्ही, तेव्हा लगेच लक्षात येतं आपल्या की हे चांगलं थिक व्हायला लागलं। आता इकडे ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेऊया। त्यासाठी काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घेतलेत। काजूचे छोटे छोटे तुकडे घेतलेत, जे बाजारामध्ये काजू येतात ना त्यातले शोधून तुकडे काढलेत। आता आपण अगोदर बदाम इथे कट करून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही काजू बदाम किसून सुद्धा घेऊ शकता चाळणीने, पण हे थोडेसे दाणेदार राहिले ना की ते खायला छान वाटतात, आणि जेव्हा मुलं खातात ना तेव्हा त्यांना ते दाणेदारच ड्रायफ्रूट्स लागतात, तेव्हा ते आवडीने कुठलाही पदार्थ खातात। तर इथे बदाम आपले कट करून झालेले आहेत, तसेच बाकीचे सगळे सुद्धा ड्रायफ्रूट्स आपण छान असे कट करून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये काही ज्या वस्तू आहेत त्याच वापरू शकता। जर एखादी वस्तू नसेल तर तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता। जर पाहुणे घरी येणार असतील तर किती छान पदार्थ आहे हा, तुम्हीसुद्धा असा घरी बनवू शकता, कारण मला तर खूप आवडतं कोणी घरी आलं का छान असं करून घालायला, कारण आपणही त्यानिमित्ताने खातो आणि आपल्यालाही हाताखालून तो सराव होतो त्या गोष्टीचा, त्या पदार्थाचा। त्यामुळे मस्त असा हा केक आपण आज बनवतोय। इथे पिस्ता पण मी बारीक करून घेतले, सगळं बारीक झालेलं आहे, ते आपण आता प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया। ड्रायफ्रूट्स कट झालेले आहेत, आता आपण लगेचच यावरती ब्रेडसुद्धा कट करून घेऊया। मी हा ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही व्हाईटवाला ब्रेडसुद्धा वापरू शकता। आता अगोदर आपण या ब्रेडच्या कडा आहेत ना त्या कट करून घेऊया चाकूच्या सहाय्याने, कारण त्या आपल्याला नको आहेत। त्या जर वापरल्या तर ना थोडंसं जास्त म्हणजे त्या सॉफ्ट व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे त्या कडा सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। मागे एकदा मी असा केक बनवलेला होता, त्यावेळेस ना माझ्याकडून थोडंसं हे कडा राहिलेल्या होत्या, तर त्या कडा थोड्याशा भिजायला वेळ लागला, त्यामुळे मी यावेळेस कडा काढून घेते आणि मधला भाग फक्त वापरते। आता आपण एक वाटी घेऊया। वाटीमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालून ह्याचं छान असा घोळ बनवून घ्यायचा आहे। पावडर आपण डायरेक्ट पण दुधामध्ये टाकू शकतो, पण तसं जर केलं तर ना त्या लगेच गाठी बनतात, त्यामुळे दुधामध्ये टाकलं तर ते पटपट पटपट फिरवावं लागतं, तरीसुद्धा ते कुठे ना कुठे गाठ राहतेच। त्याच्यापेक्षा असं वाटीमध्ये आपण व्यवस्थित गाठी सोडून घ्यायच्या आणि मगच ते दुधामध्ये वापरायचं। बघू शकता तुम्ही मस्त मिक्स झाले। दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता बराच वेळ झालेला आहे, आपण गॅसवरती दूध ठेवले, अगदी मंद आचेवर ते चालू आहे। आपण या स्टेजला तर इथे कस्टर्ड पावडरचा घोळ आहे तो टाकून घेऊया। आता मात्र हात न थांबवता हे सारखं फिरवत राहायचं, नाहीतर ते लगेच जाम होतं, घट्ट होतं, आणि जर आपण सोडून दिलं तर ते कच्चं राहण्याची सुद्धा शक्यता असते कस्टर्ड पावडर थोडीशी, कारण दुधामध्ये थोडीशी तिला शिजायला जरा आपल्याला वेळ द्यावाच लागतो, 1-2 ते 3 मिनटं, जास्त पण नाही शिजू द्यायचं। आता तुम्ही बघू शकता त्याचा थिकनेस अगदी दाटसर झालेला आहे। या स्टेजला आपण 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप घातल्याने काय होतं, हे सारण जे आहे ना ते अगदी सॉफ्ट आणि मऊसूत होतं, आणि हे बघा कढईला अजिबात चिटकत नाही, अगदी इझिली ते बाजूला होतं, त्यामुळे 2 चमचे आपण इथे तूप घातले। ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आता या सारणाला अजून थोडीशी चव आणण्यासाठी आपण इथे मलाई टाकणार आहोत 2 चमचे। मोठे 2 चमचे मी इथं मलाईचा वापर केला, जे आपण दुधावरची साई काढतो ना तीच मी इथं बाजूला काढून ठेवते तुपासाठी, तीच इथे वापरलेली आहे। याने अजून थोडं जास्त एक्स्ट्रा
स्वीटनेस येतो आणि छान अशी टेस्टीलासुद्धा एक्स्ट्रा लागते, म्हणून थोडीशी टाकलेली आहे. मलाईसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल. आता छान असं मिक्स झाले. इथे थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि थोडेसे आपण नंतर गार्निशिंगला ठेवूया. मात्र मनुके आहेत ना, ते सगळे इथे वापरायचे आहेत. तयार आहे आपलं कस्टर्ड मस्त. बघा तुम्ही थिकनेस बघा, थोडासा जास्त वेळ लागतो पण बनलं म्हणजे काय एकदम जबरदस्त तयार होतं. आता आपण एक ट्रे घेऊया आणि ट्रेमध्ये याची असेंबली करूया. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचे खाली. गरम गरमच वापरूया, थंड होऊ द्यायचं नाही, कारण थंड झालं ना तो अगदी दाटसर गोळा तयार होतो आणि मग आपल्याला त्याला बिलकुल प्रोसेसला घेता येत नाही. त्यामुळे अगदी गरम गरम आहे तोपर्यंत त्याला वापरून घ्यायचे. एक लेयर लावलेली आहे आपण कस्टर्डची वर. आता ब्रेडची लेयर लावून घेऊया. छोट्या छोट्या साईजमध्ये आपण इथे कट केलेले आहेत. साईडला पुरत नसतील तर अजून छोटे छोटे कट्स करून आपण तिथे वापरायचे आहेत. घरी जर पाहुणे येणार असेल तर या स्वीटपेक्षा अजून काय पाहिजे. आपण विकत स्वीट्स वगैरे घेऊन येतो ना, त्याच्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगलं घरात बनवून खाणं. आणि पैसे तर वाचतात, कारण पैशासाठी आपण फार कष्ट करत असतो. त्यामुळे पैसेही वाचले जातात आणि सगळ्यांना पोट भरून खाता येतं घरामध्ये. आणि कमी पैशामध्ये होतं. जास्त मेहनत लागली तरी हरकत नाही, पण खिशातले पैसे तर कमी जातात ना. माणसाला आणखी काय पाहिजे, कारण जे कष्ट करतो ते व्यवस्थित योग्य वेळी पैसे लागावे आपले, हेही आपली धडपड असते. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बचत करत असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काटकसरीने सगळं व्यवस्थित व्यवहार आणि घर आपलं चालवत असतो. तर आता परत एकदा मी कस्टर्डची लेयर लावून घेतली. परत एकदा ब्रेडची अशा 2-3 लेयर्स आपण लावत जायचे आहेत. जेवढं बॅटर बसवता येईल तेवढं बसवायचं. आता अशा प्रकारे मी व्यवस्थित इथे लावून घेतले आणि चाकूने मध्ये मध्ये काप द्यायचे बरं का, कारण त्याने काय होतं की ब्रेडच्या मध्ये मध्ये जर गेलं नसेल ना हे सारण तर ते व्यवस्थित सगळीकडे आतमध्ये पोहोचलं जातं. त्यामुळे चाकूने त्याला सारखं सारखं मध्ये कापत राहायचं, थोडंसं जागा करायची त्याला, म्हणजे ते व्यवस्थित अगदी बॅटर बनतं. आणि जेव्हा आपण तो कापून घेतो ना पीस, त्यावेळेस अगदी सॉफ्ट आणि व्यवस्थित मऊसूत होतो. तर आता अशा प्रकारे सगळी पूर्ण असेंबली आपली झालेली आहे. जे सारण राहिले ते सगळं वरतून आपण टाकून देऊया व्यवस्थित. मस्त दिसते बघा, किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती छान रेसिपी झाली. अगदी थोडासा वेळ लागला दूध आटायला, पण कमी साहित्य आहे. अजून काय पाहिजे आपल्याला, आणि छान अशी गोड पदार्थ तयार होते घरामध्ये. हे असं चाकूच्या सहाय्याने आपण कट्स मारूया मध्ये मध्ये, तर ते सारण आतमध्ये सगळं पोहोचते. पाहुणे येणार म्हणले कसे वेगवेगळे आपण पदार्थ गोड घरात बनवतो, तसंच हा पण एक छान असा प्रकार आहे. आता वरून मस्त आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया राहिलेले. ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, फक्त तुम्ही इथे पिस्ता वापरला तरी चालेल. पण मनसोक्त ड्रायफ्रूट्स वापरायचे, म्हणजे मुलं खाणार असतात ना, ते आवडीने खातात, त्यांनासुद्धा आवडतं. स्वीटनेसमध्ये ड्रायफ्रूट्स खायला आवडतात. कोरडे खा म्हटलं तर कोणी खात नाही. तर अशा प्रकारे टाकून झाले ती व्यवस्थित. मस्त दिसायला लागलेला आहे बघा. आता थोडेसे आपण इथं गुलाबाच्या पाकळ्या पण टाकून घेऊया, कारण हे डेकोरेशन असेल ना तर काय पाहिजे अजून. वाव, किती मस्त झालंय बघा, दिसायला किती सुंदर दिसते. आपण याला आता फ्रीजमध्ये ठेवूया. 1 ते 2 तासासाठी ठेवलं तरी चालेल, भरपूर झालं. मी रात्रीची रेसिपी केलेली होती, त्यामुळे पूर्ण रात्रभर याला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. छान असं सेट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. उलटन अगदी सॉफ्टपणे आतमध्ये गेले आणि उचललंसुद्धा गेले अगदी सहजपणे, बघितलं तुम्ही. आणि बघा खाली ट्रेलासुद्धा काही लागलेलं नाही. इतकं छान कस्टर्ड केक झालेला आहे, तो पण ब्रेडपासून. मला तुम्ही सांगायचं आहे नक्की कशी झालेली आहे रेसिपी, आणि तुम्हीसुद्धा घरी करून खायची आहे. कुणी पाहुणे वगैरे आले असेल तर दुकानात मिठाईवाल्याकडे जायलाच नको, घरामध्येच बनवा, पोटभर खा, मुलांना द्या, पाहुण्यांना द्या, राहिलं तर तुम्हीसुद्धा खावा. अशी जबरदस्त रेसिपी आहे. आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. परत आपण एखाद्या छान अशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.